सकाळ सकाळ मला खूप हात दुखत होता. मला पिठाही मारता येईना. एका चपातीचा आकार पार बेकार झाला. काहीच करायला जमा. तरी तसंच चाललं होतं. आता एवढं सगळं स्वयंपाकाचं पसारा चाललं तसं हात असा कसाच ओळायला मागत नव्हता. इथं जरा सूज झाली आहे त्याला. जमाना म्हणजे पार असं डोळ्यात पाणी येईपर्यंत चाललं होतं सगळं. म्हटलं आता चालू द्या. त्याच्यानंतर भाकरी हे आता पावसाचं वातावरण झालं. पावसाचं दिवसच आहे. म्हटलं आता बाकीचे सगळे कामं उरकले तशीच रडत खडत कशी तरी. त्याच्यानंतर आता पावसाचं वातावरण झालं होतं. मग आता हे बघा हे आता म्हटलं आता हे पाऊस तर येणारच आहे नक्की. एवढा आभाळ आलं आहे म्हटल्यावर. आणि ही कपडे धुतलेली होती ती तशीच होती ओलण्यावर. म्हटलं ती पहिल्यांदा आणली पाहिजे, नाहीतर हे कपडे धुवून काही उपयोग नाही होणार. आणि त्यातल्या त्यात ह्या एवढ्या अख्ख्या शेंगा वाळल्यात आणि एवढ्या राहिल्यात त्या वाळत घातल्या होत्या. त्या भरून आणायच्या होत्या. कपडे काढायची. इथं समोर वैरण दिसते ती झाकायची होती. तिथं तर काही कागद नव्हता. मग शेवटी ह्यातल्या वरच्या घरातून कागद काढला आणि मग म्हटलं आता पहिल्यांदा ना त्याला झाकून घेतलं पाहिजे. तिथं समोर कागद आहे. पहिलं म्हटलं असं येतं आहे. इथं सगळं साहित्य ठेवलेलं आहे. गुण्या बिण्या एवढ्या सगळ्या वाळलेल्या गुण्या भरून ठेवलेल्या आहेत. पहिलं कागद घेतला, कागद टाकून घेतला, शेंगा गोळा केल्या, शेंगा खाली आणून टाकल्या, कपडे उचलले, कपडे आणून टाकले खाली. आणि काय ना मग ते भिजायला नको ना. आणि तोपर्यंत माझ्या बाबाने हे किडल्या तुळशीच्या वाट्यावरच्या इथं पडीत आणून ठेवलेलं. म्हणतात ना आपल्या गुडघ्या एवढं का होईना आपल्यालाच तेवढं काम केलं माझ्या बाबाने. हा ऑकर आहे ना, हा ऑकर आता म्हणायला गेलं ना तर 3-4 पोरांनी वापरलं आहे. माझ्या मावस जावाच्या मुलाचा ऑकर आहे हा. त्यांनी वापरलं. नंतर ना माझ्या जावाच्या मुलांनी वापरलं. नंतर माझ्या मामाने वापरलं आणि माझ्या आता सोनूने वापरलं. मध्ये आधी थोडे दिवस दीदीने वापरलं. एवढ्या सगळ्या पोरांनी वापरलं आणि मग आहे चालूच आहे हा ऑकर. आता शेवटी सोनूने वापरून एका ठिकाणी जरा तुटला. आता काही सोनूला गरज नाही. ती थोडी उभी राहते, चालायला बघते, त्याच्यामुळे ठेवून दिला. पाऊस येईल म्हणता म्हणता शेवटी पाऊस आलाच आहे बघा. एवढा मुसळधार पाऊस आला. खूप जबरदस्त पाऊस आला. आणि पाऊस म्हटल्यानंतर न सगळी धांदळ होती. हे झाक ते झाक. एवढा पाऊस आला की असं वाटायला का आता गारा पडतात का काय. एवढं टप 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 खिडकीतनं दाखवते. एवढा पाऊस आला. चालायचं आता एवढा पाऊस. पावसाचे दिवस आलेचे. तुमच्या इकडं कसा पाऊस झाला आहे नक्की सांगा कमेंट करून. आमच्या इकडे तर जे 2-3 दिवस नाही झाला, पण हा आताशी सुरुवात झाली आहे चांगली खळखळीत पावसाला. पण आता सुरुवातच अशी झाली आहे म्हटल्यानंतर ना आता बघू आता कसं किती दिवस कसे पाऊस येतं. टिप टिप बरसा बारिश का पाणी. बघा ना इथं सगळं गवत आहे. गवतातून तिथं पाणी येतंय चाललंय. आता म्हटलं आता काही पावसाची आता वाट बघण्याशिवाय काही पर्याय नाही उघडण्याची. बघा खिडकीत पण इकडून तिकडून खिडकीत तर पाणी बिणी आले का ते बघायला आले होते. एवढं सगळं ओलं 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 झालं होतं. जबरदस्त पाऊस आला ऐका. आणि एवढं पाऊस झाला तरी काही ते हे होईना, म्हणजे गरम होतंय ते होतंच आहे. नामाची एवढी नाटकी चालू मध्ये मध्ये. आता म्हटलं हे बघा गादी ओली होईल म्हणून ती गादी उचलून घरात नेऊन टाकली. बीबी बसले आमचं खाली त्याला पण गारवाला येऊन बसलं. आता इथं बघा हे असं एवढे लावले तरीसुद्धा मग हे होतं पाणी येतं. एवढं सगळं पाऊस चालू आहे. नटाला इथे घरात ठेवली आणि एवढं सगळं कामकाज पुढं झाकायचं झुकायचं आणि हे करायचं. एवढा पाऊस चालू होता. वरती आमच्या वरच्या घरातून लाईट होती ना, मग शेवटी मग मध्ये जॉईंट आहे. एखाद्याला करंट बिरंट बसायचं. एवढ्या पावसात जाऊन ती बंद करून आले. ते गायांना खायला टाकून आले. सगळं उरकलं. नंतर ना मग पाऊस उघडल्यावरच्या घरात जाऊन बघितलं बाबा शेंगा बिंगा भिजल्यात का काय. कारण का पाऊस वाकडा तिकडे येत होता. भिजले का काय बघावं म्हटलं तर काही नव्हतं भिजलेलं. असं वातावरण पाऊस उघडल्यानंतरचं. असं वाटतंय पण उघडलंय पण येईल असं वाटतंय. अजून काय आभाळ काय पूर्ण निघून गेलेला नाहीये. आणि माझी सोनूला घेऊन गेले होते मी. काही राहीना कायांना खायला टाकायचं होतं. त्यांना खायला टाकलं. खायला टाकलेलं ह्यांना.
सगळं पाणी पाणी चिक 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 झालं. तिकडून आल्यानंतर फरशी काय बघण्यासारखी राहिलेली नव्हती. म्हटलं तर ह्या फरशीचं काहीतरी करायलाच लागेल. शेवटी तिला धुण्याशिवाय काही पर्याय नव्हता. मग ती आधी झाडून घेतलं, मग पाणी ओतून ते धुवून काढलं, कारण का खूप माती माती झाली होती. ते धुतल्यावर जरा व्यवस्थित दिसतं, कारण का पोरांना खेळायला लागतं म्हटल्यानंतर धुणं गरजेचंच आहे. ते धुतलं. मग मध्ये आधी काय माझ्या सोनूचा आवाजच होतोय सारखा सारखा. धुवून काढलं, धुतलं तरी ते काय लगेच काय वाळतंय वे, त्याला पुसायला बी लागतं. नंतर चांगल्या बादाबत बादल्या ओतून धुवायला लागलं, कारण का चिखलच खूप झाला होता वाकडा तिकडा पावसाने. तोपर्यंत ना मला झोपवलं होतं, सोनूला झोपवलं होतं आणि मग हे करायला घेतलं. कारण का मग काय होतं माहिती आहे का, पोरं जागी असल्यावर ते पाण्यातून सटकतीन बिटकतीन याचीच भीती मला. चालतंय. मग आता असं पाऊस आला काही अशी तरा होती. तेवढा सोनू उठली, मग तिला ठेवली तिथं वरती बसून. आता बघा हा असा नजारा पावसाचा आहे. तुमच्या इकडं पाऊस झाल्यावर कसं होतं ते नक्की सांगा. आता माझं तर खूप हाल होतात, कारण का माझी पोरं एकटी, त्याच्यानंतर माघारी मी पोरं बघायला माणसं असले तरी ती त्यांच्या कामात असतात. माझी पोरं मलाच बघायला लागतात, माझं कामही मलाच करायला लागतं. कारण का प्रत्येकजण माणसं जरी घरी असले तरी त्यांचं कामं चालू असले, माझे पोरांना बघायला त्यांना काय कोणाला टाईम नसतो. असे नारळाची झाडं, याला नारळ आलेले आहेत. असा हा दिवस छान आहे मावळायला गेलेला, बाकी काही नाही. मग बाकी तुमचं कसं चाललंय नक्की सांगा कमेंट करून. पाऊस आल्यानंतर कसं वाटतं. ओके. मग त्याच्यानंतर संध्याकाळी जेवायला मी बनवली होती मग मसाले भात आणि शेव. मग शेव ठेवली डब्यात भरून छानपैकी. शेवची रेसिपी येईल चॅनलवर, नक्की अपलोड करा. मला जरा बरं नाही आहे, त्याच्यामुळे जरा आवाज एक थोडा मिसमॅच होतो आणि व्हिडिओ जरा थोडंसं लेट येतील, त्याच्यामुळे सॉरी. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. चॅनल बघत राहा, मी रेसिपीने अपलोड करते. माझ्या पोरांचे पण व्हिडिओ असतात, माझे पण असतात. थँक्यू फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करा नक्की. थँक्यू.